10वीच्या मॅथमॅटिक्समधील पार्ट 1 प्रॉब्लेम सेट 1 मधलं क्वेश्चन नंबर 5 मधलं हे दुसरं गणित आपण आज पाहणार आहे. त्यामध्ये एम आणि एनची व्हॅल्यू आपल्याला ग्रामर सोडून काढायची. तर हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये असल्यामुळे आपण डायरेक्ट डीची व्हॅल्यू काढण्यासाठी घेऊ एमचे कोइफिशियंट आणि एनचे कोइफिशियंट. तर बघा 4 गुणिले 3 वजा 4 गुणिले वजा 2 अशा पद्धतीने 4 त्रिकोण 12 अधिक 4 दोन्ही 8. डीची व्हॅल्यू ही 20 येते. त्यानंतर डी एमची व्हॅल्यू काढण्यासाठी एमच्या कोइफिशियंटच्या ठिकाणी कॉन्स्टंट लिहितो आपण आणि एनचे कोइफिशियंट हे जशाला तसे. तर वजा 4 गुणिले 3 वजा 16 गुणिले वजा 2 तर 4 त्रिकोण वजा 12 अधिक 16 दोन्ही 32. 32मधून 12 गेल्याच्या नंतर ह्याचं पण 20 उत्तर येतं. तर डी एमची व्हॅल्यू 20 आलेली. आणि डी एनची व्हॅल्यू काढण्यासाठी एमचे कोइफिशियंट जशाला तसे लिहितो आपण आणि एनच्या कोइफिशियंटच्या ठिकाणी कॉन्स्टंट लिहितो. तर बघा 4 गुणिले 16 वजा 4 गुणिले वजा 4 तर 16 चौक 64 अधिक 4 चौक 16 अशा पद्धतीने याचं उत्तर हे 80 येतं डी एनचं. मग आपल्याला माहिती आहे एम बरोबर डी एम डिवायडेड बाय डी असतं आणि एन बरोबर डी एन डिवायडेड बाय डी असतं. तर डी एमची व्हॅल्यू आहे 20, डीची व्हॅल्यू पण 20च आहे आणि डी एनची व्हॅल्यू 80 आणि डीची व्हॅल्यू 20. अशा पद्धतीने एमचं उत्तर हे 1 येतं आणि एनचं उत्तर हे 4 येतं. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर करा सबस्क्राईब. पुढच्या गणिताचं उत्तर पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.